महाड शहरामध्ये चोरांचा सुळसुळाट सुरू आहे. तसेच महाड तालुक्यामध्ये देखील चोरांचा हैदोस सुरू असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. रायगड जिल्ह्यातील नाते गावामध्ये काही दिवसांपूर्वी एका वृद्ध महिलेला मारहाण करून चोरीचे प्रकरण समोर आले होते. महाड शहराच्या हद्दीत प्रभात कॉलनी, रत्नशिप बिल्डिंग, रायगड सिटी या बिल्डिंगच्या आवारात राजरोसपणे चोर फिरत असताना CCTV कॅमेऱ्यामध्ये कैद झाले. याकडे महाड पोलिसांनी कानाडोळा केला आहे. असाच प्रश्न अनेक ठिकाणी उपस्थित केला जात आहे. महाड शहराच्या हद्दीत असलेल्या सुज्ञान नागरिकांच्या ग्रुपमध्ये चर्चेला उधाण आले आहे. शहर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून महत्त्वाचे म्हणजे चोरट्यांविरोधात महाड पोलीस ठाण्यामध्ये नागरिकांना फसवणूक होत असल्याचे दिसून आल्याने महाड शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष पराग वडके यांनी महाड शहरामध्ये चोऱ्या करणारे आणि नागरिकांना फसवणूक करणाऱ्यांसंदर्भात निवेदन दिले आहे. त्यानंतरसुद्धा आतापर्यंत कोणतीच कारवाई पोलिसांनी केलेली नाही. महाड शहरामध्ये नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. चोर रात्रीच्या वेळी राजरोसपणे फिरतातच कसे असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. महाड पोलीस प्रशासन आणि महाड नगरपालिका तहसील प्रशासन यांनी याकडे लक्ष केंद्रित करण्याची मागणी आहे. शेवटी नागरिकांना सुरक्षित जीवन जगता यावे यासाठी पोलिसांनी अधिक कडक बंदोबस्त करण्याची मागणी केली जात आहे. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.